बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. आपण या अध्याय 11वाचं वाचन, निरूपण आणि अध्ययन करत आहोत. कालपर्यंत 26 भाग झालेले आहेत, 662 ओव्या झालेल्या आहेत आणि 50 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 27 म्हणजे श्लोक नंबर 51च्या पुढे आपण पाहणार आहोत. त्या अगोदर कालच्या भागात म्हणजे 26व्या भागात काय झालेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊन पुढे जाऊयात. तर अध्याय नंबर 11वा म्हणजे हा विश्वदर्शन योग आहे. यामध्ये भगवंतांनी, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वदर्शन दाखवलेले आहे. तर हे विश्वदर्शन पाहिल्यानंतर अर्जुन घाबरलेल्या अवस्थेत भगवंताला विनवणी करतो की माझे तरी प्राण वाचतील का, अशा पद्धतीची त्याला चिंता निर्माण झालेली असते. कारण भगवंताच्या मुखामध्ये कौरवांचं सैन्य, पांडवांचं सैन्य, मोठमोठे योद्धे जाताना तो पाहतो आणि तो चिंताक्रांत होतो, चिंतेत बुडून जातो की आपलं काय होणार. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की तुम्हा पांडवांना या विश्वरूपापासून काही धोका नाहीये. आणि त्यानंतर मग अर्जुन भगवंतास असं म्हणतो की तू हे जे तुझ्या मुखामध्ये सगळं जात आहे, सगळे प्राणी मात्र जात आहेत, कौरव पांडवांचं सैन्य जात आहे, हे जणू काही महानद्या समुद्राला जसं येऊन मिळतात तसं हे सगळं सैन्य म्हणा, सगळं प्राणी मात्र तुझ्या मुखात जात आहेत. एवढा तुझा अग्नी कस काय भडकलेला आहे, जठराग्नी तुझा एवढा कस काय भडकलेला आहे, एवढा भुकेला तू कस काय झालेला आहे, एवढा हावरट कस काय झालेला आहे, अशा भाषेत अर्जुन भगवंतास बोलतो. आणि त्यानंतर भगवंताला अशी विनंती करतो की भगवंता तुम्ही पुन्हा चतुर्भुज रूपात या. तुमचं चतुर्भुज जे गोमटं रूप आहे ते मला पाहायचं आहे. म्हणजे अर्जुनाच्याच सांगण्यावरून भगवंतांनी विश्वरूप धारण केलं होतं. चतुर्भुज रूपातून विश्वरूप धारण केलं होतं आणि विश्वरूपातून आता परत अर्जुन म्हणतो की तुम्ही चतुर्भुज धारण करा, मनुष्य रूप धारण करा. ते गोमटं रूप मला बघायचं आहे, ते सुंदर रूप मला पाहायचं आहे, असा हट्ट जणू करू लागतो. त्यावेळेस परत भगवंत चमत्कार करतात आणि परत हे चतुर्भुज रूप धारण करतात, मनुष्य रूप धारण करतात. आणि ते मनुष्य रूप धारण केल्या केल्या भगवंत म्हणतात की भक्तांच्या आवडीप्रमाणे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भक्तांच्या आवडीप्रमाणे पाहिजे ते रूप हे भगवंतास घेता येते. त्यामुळे भगवंतांनी पहिल्यांदा चतुर्भुज रूपातून विश्वरूप धारण केले आणि विश्वरूप आटोपून ठेवून परत चतुर्भुज रूप धारण केलेले आहे. पण ज्यावेळेस भगवंतांनी हे विश्वरूप धारण केले तर ते अर्जुनास पसंत पडलेलं नाही, अर्जुनास आवडलं नाही. अर्जुन घाबरून गेला. म्हणजे हे असं झालं की एखादी वस्तू आपण पाठीमाग लागून लागून मागून घ्यावी
आणि परत ते आवडले नाही म्हणून परत माघारी देऊन टाकावे, किंवा एखाद्या मुलीची आपण लग्नासाठी विचारपूस करावी, तिची सगळी माहिती घ्यावी आणि तिला पाहिल्यानंतर मला ती आवडली नाही असं म्हणावं. तसा हा प्रकार झाला होता. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास विश्वरूप हे शेलक रूप दाखवलं होतं. तर हे कसं, तर सोन्याची लगड मोडून हौसेने जसं आपण दागिना तयार करतो आणि नंतर तो दागिना आवडला नाही, परत तो मोडून त्याला आठवून परत लगड तयार करावी, असं हे झालेलं आहे विश्वरूपाचं. पण हे अर्जुनाच्या प्रीती करता, अर्जुनावरील प्रेमापोटी भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप धारण केले, पण ते त्याला आवडलं नाही. त्यामुळे ते परत भगवंताने मनुष्य रूप धारण केले किंवा कृष्ण रूप घेतले. हे असं आहे की आपण एखाद्या दुकानात जावं आणि वस्त्र खरेदीला जावं किंवा साडी खरेदीला जावं. बघा, आपण साडी खरेदीला गेले की ते भराभर आपल्या समोर साड्या टाकतात, उघडून दाखवतात, हे करतात, ते करतात. हे घ्या, हा कलर चांगला आहे, तो कलर चांगला आहे, अंगावर टाकून बघा, हे करून बघा, सगळ्या घड्या उघडून दाखवतात. आणि आपण म्हणलं की पसंत नाही म्हणलं की परत त्याची घडी घालून ठेवून टाकतात. तसं तद्वत त्याचप्रमाणे भगवंतानी, भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप धारण केले आणि ते आवडलं नाही म्हणून परत ते घडी घालून ठेवून दिले. जसे कपड्याची घडी घालून ठेवली जाते, तशी त्या विश्वरूपाची घडी घालून ठेवून दिली. कारण हे अर्जुन नावाचं जे गिऱ्हाईक होतं त्याला ते पसंत पडलेलं नाही. आणि अर्जुन परत म्हणतो की मला तुमचे हे चतुर्भुज रूप गोजीरवाणे असे वाटले, ते आवडते, त्यामुळे ते धारण करा. आणि त्यामुळे भगवंताने ते चतुर्भुज रूप धारण केले होते. तर ते अनंताचेच पुन्हा लहान स्वरूप धारण केले, असं ते झालेलं होतं. आणि अर्जुन जो अगदी भिवून गेला होता, त्याला आश्वासन दिले भगवंताने की ठीक आहे, म्हणजे जो घाबरला होता तो आता ठीक झाला, त्याच्या मनातली भीती निघून गेली. तर हे कसं झालं, कसं कसं वाटलं बघा अर्जुनास, की ज्यावेळेस विश्वरूपातून भगवंत हे चतुर्भुज रूपात आले, त्यावेळेस अर्जुनास असं झालं की एखादा मनुष्य स्वप्नातून स्वर्गात गेला असता जसा एकाएकी जागा होऊन आश्चर्य पावतो, एकदम आश्चर्यचकित होतो, तसा अर्जुन चकित झाला एकदम. कारण ज्यावेळेस विश्वरूप धारण केलं होतं त्यावेळेस सर्व सृष्टीत ते विश्वरूप पसरून राहिलेलं होतं. जिकडं बघावं तिथं तिकडं विश्वरूप दिसत होतं. सूर्य, चंद्र, पृथ्वी यातलं काहीच दिसत नव्हतं. पण ज्यावेळेस भगवंतांनी विश्वरूप आटोपून ठेवलं आणि चतुर्भुज धारण केलं, त्यावेळेस पुनश्च पृथ्वी, सूर्य हे चराचर परत दृष्टीस येऊ लागलं, ही सृष्टी दिसू लागली. आणि पाहतो तो काय, अर्जुन पाहतो तो काय, तर समोर शत्रूचं जे सैन्य आहे, तो कौरवांचं सैन्य आणि पांडवांचं सैन्य यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू आहे. म्हणजे पुन्हा तो कुरुक्षेत्रात पाहतो तर घनघोर युद्ध सुरू आहे आणि शस्त्रास्त्रांचा वर्षाव होत आहे एकमेकांवर. आणि त्यांनी टाकलेले जे बाण आहेत, त्या बाणांच्या मांडवाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे, असं अर्जुन पाहतो. आणि त्या रथाच्या पुढं भगवंत म्हणजे श्रीकृष्ण हे सारथ्याच्या जागेवर बसलेले आहेत. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आता भाग नंबर 27, श्लोक नंबर 51चा श्लोकार्थ. अर्जुन उवाच, म्हणजे अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे भगवंता, हे तुमचे सौम्य मानव रूप पाहून आता मी सावध होऊन माझे मन
पूर्ववत स्वस्थ झाले आहे. म्हणजे अर्जुनाने भगवंतास सांगून टाकले की तुमचे हे मनुष्य रूप पाहून मी आता सावध झालोय. सावध झालोय म्हणजे काय, आता माझ्या मनातली भीती निघून गेलेली आहे आणि मी पूर्ववत झालेलो आहे, स्वस्थ झालेलो आहे. पूर्वीसारखाच मी आता नॉर्मल झालेलो आहे, असा त्याचा अर्थ. एवं मागितले जैसे तैसे, तेने देखिले वीर विलासे, मग म्हणे जियालो ऐसे, जाहले आता. बुद्धी ते सांडोनी ज्ञान, भेणे वळघले रान, अहंकारासे मन, देश धडी जाहले. इंद्रिये प्रवृत्ती भुलली, वाचा वाचकपणा चुकली, ऐसी आपापरी होती झाली शरीर ग्रामी. तिये आगवीचे मागोती, जीवा ते भेटले प्रकृती, आता जिणाने श्रीमूर्ती, जाहले मिया. याप्रमाणे वीरश्रेष्ठ अर्जुनाने जसे मागितले तसे प्रभूंचे पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर तो मग म्हणाला, तो म्हणजे अर्जुन म्हणाला, महाराज खरोखर मी आता वाचलो आहे असं वाटतं. मी आता वाचलो आहे असं वाटतं का? असं का म्हणतो तो? कारण विश्वरूप पाहिल्यानंतर, विश्वरूपाच्या मुखामध्ये सर्व सृष्टी जात असताना पाहिल्यानंतर तो घाबरला होता. त्याला त्यावेळेस असं वाटलं होतं की आपण जगतो का नाही आता, असं अर्जुनाला वाटत होतं. पण परत भगवंताने चतुर्भुज रूप धारण केल्यानंतर अर्जुन काय म्हणतो की महाराज खरोखर मी आता वाचलो असे मला वाटते. मी जिवंत आहे, मी वाचलो आहे असं वाटतंय. मरता मरता वाचलो असा त्याचा अर्थ. ज्ञान हे बुद्धीला सोडून भीतीने रानात शिरले होते. बघा, ज्यावेळेस आपल्याला आपण एखाद्या प्रसंगात असतो आणि घाबरतो, त्यावेळेस आपलं जे ज्ञान असतं ते आपल्याला सोडून निघून जातं. त्याचा काही उपयोग होत नाही, कारण भीती त्याच्यावर हावी होत असते आणि ज्ञान त्याच्या खाली चेपून जातं. त्यामुळे किती जरी तुम्ही ज्ञानी असाल आणि जर तुमच्या मनात भीती असेल तर त्या ज्ञानाचा त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही घाबरलेला असता त्यावेळेस काही उपयोग होत नाही. त्यामुळे ज्ञान त्याला म्हणायचं की जे तुम्ही अशा कृशल अवस्थेमध्ये, अशा प्रसंगी जे कामाला येतं त्याला ज्ञान म्हणायचं. तर ज्ञान हे बुद्धीला सोडून भीतीने रानात शिरले होते. म्हणजे मी घाबरलो होतो. अहंकारासह मन हे देखील देशोधडीस लागले होते. भीतीने अशी अवस्था झाली की अहंकार हे मनासह देशोधडीला लागलं होतं. इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते. वाचा बोलणे विसरली होती आणि याप्रमाणे शरीर रूप गावात अव्यवस्था झाली होती. आता इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते म्हणजे काय? इंद्रियांवरचा कंट्रोल संपला होता. बघा, तुम्ही समजा जंगलातून जात आहात आणि एकदम समोरून 10 फुटावर तुम्हाला वाघ दिसला, काय होणार? आपले हातपाय एकदम ताठ होऊन जातात, घाबरतो आपण, एकदम फ्रीज होऊन जातो आणि इंद्रियांचा कंट्रोल सुटतो, म्हणजे लघवी होते. हे फक्त मनुष्यास होतं असं नाही, प्राण्यांना सुद्धा असं होतं. म्हणजे इंद्रियांचा कंट्रोल सुटून जातो. तर तसं इथे झालं तर श्रीकृष्णास. श्रीकृष्ण घाबरलेला होता. इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते. वाचा बोलणे विसरले होते. म्हणजे वाचाच बसली होती, जीभ हालत नव्हती, तोंडच उघडत नव्हतं. दातावर दात घट्ट बसले होते. आणि याप्रमाणे शरीर रूप गावात अव्यवस्था झाली होती. म्हणजे शरीराचं जे चयापचय चालतं ते सगळं बंद झालं होतं. म्हणजे फक्त जिवंत आहे म्हणून आहे, बाकी सगळं बंद पडलं होतं. ही सर्व व्यवस्था मोडून इंद्रिये आपापला व्यापार करू लागली. म्हणून श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शनाने मी आता खास वाचलो असे त्यास वाटले.
ज्यावेळेस भगवंतांनी विश्वरूप आटोपून ठेवले आणि चतुर्भुज धारण केले, त्यावेळेस ही सर्व जी शरीराची व्यवस्था होती, जी मोडून पडली होती, ती परत जागच्या जागेवर आली. इंद्रिय आपापला व्यापार करू लागली आणि त्यामुळे मी आता वाचलो आहे असं वाटतंय. ऐसे सुख जीवी घेतले, मग श्री कृष्णा ते म्हणितले, मिया तुमचे रूप देखले मनुष्य हे रूप दाखवणे देवराया, की मज आपत्या चुकलिया, बुधावनी तुवा माया, स्तनपान दिधले, जी विश्वरूपाची या सागरी, होतो तरंग मिवित वावरेवरी, तो इये निज मूर्तीच्या तिरी, निघालो आता, ऐके द्वारका पुसुरहाडा, मज सुकतिया जी झाडा, हे भेटी नहे नव्हे बहुडा, मेघाचा केला, जी सावियाची तृषा फुटला, तया मज अमृत सिंधू हा भेटला, आता जिण्याचा जाहला मज भरवसा, माझी या हृदय रंगणी, होता हे हरितलताची लावणी, सुखेसी बुझावणी जाहली मज. याप्रमाणे अंतर्यामी सुख पाहून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला. अंतर्यामी सुख झालं अर्जुनास, कारण भीती पूर्ण निघून गेली. याचं कारण काय? अर्जुनानं भगवंतांनी विश्वरूप आवरून ठेवलं आणि चतुर्भुज रूपात आले. त्यामुळे अर्जुनाचे जे फ्रीज झालेले सगळे अवयव होते, इंद्रिय सगळे जे काम करायचे बंद झाले होते, ते पूर्ववत कामाला लागले. त्यामुळं तो अंतर्यामी सुख पावला. वाचलो बाबा असं त्याला वाटू लागलं. आणि काय म्हणतो भगवंतांना, देवा तुम्ही हे जे मनुष्य रूप धारण केले ते मी डोळे भरून पाहिले. देवराया आपण या रूपाचे दर्शन मला दिले, हे मज चुकलेल्या लेकरास समजावून त्वा मातेने स्तनपान दिले. एवढं त्याला बरं वाटलं चतुर्भुज रूप पाहून की त्याने डोळे भरून ते पाहिले. आणि ते कसं वाटलं त्याला, तर मज चुकलेल्या लेकरास, एखादं मूल चुकतं, काहीतरी चुकीची गोष्ट करतं, मग आई त्याला समजावून सांगते आणि परत त्याला दूध पाजते, स्तनपान देते, तसं मला वाटलं असं म्हणतोय. म्हणजे भगवंताला तो आई म्हणत आहे इथे बघा. विश्वसमुद्रात जो मी हातांनी लाटांचे पाणी तोडत होतो, तो आता तुमच्या चतुर्भुज मूर्तिरूप तीराला येऊन लागलो. विश्वरूप जे तुमचं होतं त्या समुद्रात जो मी हातांनी लाटांचे पाणी तोडत होतो, समुद्रात मधोमध तुम्ही आहात. किती हातपाय मारले तर तुम्ही वाचणार आहे का? तुम्हाला तीराला लागता येईल का? नाही लागू शकत. अफाट पसरलेला समुद्र असतो. मनुष्य पोहून पोहून किती पोहणार? 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटर, हजारो किलोमीटरचा समुद्र असतो. कसं पोहून येणार तो? तर हे विश्वरूप म्हणजे समुद्र आहे. त्या समुद्रात मी हातांनी पाण्याच्या लाटा तोडत होतो. तो म्हणजे त्यावेळेस मी जगतो का मरतो ही परिस्थिती होती. तो आता या तुमच्या चतुर्भुज मूर्तिरूप तीराला येऊन लागलो. चतुर्भुज मूर्ती हे मला दिसलेलं तीरच आहे, किनारा आहे. मी किनाऱ्याला लागलो. हे द्वारकावासी वीर श्रेष्ठा म्हणजे श्रीकृष्णा, आपण मला हे दर्शन दिले नाही तर मज सुकून चाललेल्या वृक्षावर मेघ वर्षा केली आहे. तुमच्या ह्या चतुर्भुज मूर्तीने माझ्या म्हणजे तुम्ही जे मला हे चतुर्भुज रूप दाखवलेलं आहे, जे दर्शन दिलेलं आहे, तर ते मी जे सुकून चाललेला जो वृक्ष आहे याच्यावर मेघ वर्षा केल्यासारखं केलं तुम्ही.
नाहीतर मी सुकून सुकून मरून जाणार होतो, माझ्या तो वृक्ष मरून जाणार होता. पण तुम्ही त्यावर मेघ वर्षाव केलेला आहे. महाराज, सहजगत्या तहान लागलेल्या मला या अमृत सिंधूच भेटला. तहान लागल्यानंतर पाणी मिळावं, अमृत सिंधूच मिळाला. अमृताचं सिंधू मुकुट मिळावं हे मिळाल्यासारखं, अमृताची नदी मिळाल्यासारखं मला वाटलं. आता मी वाचेन किंवा नाही हा जो अविश्वास उत्पन्न झाला होता तो नाहीसा झाला. म्हणजे मी जगतोय का नाहीये हा मला भरोसा नव्हता, तो आता आता माझ्या मनात भरोसा विश्वास उत्पन्न झाला. माझ्या हृदयरूप अंगणात हर्षरूप वेलींची लावणी होऊन त्यापासून मला आनंद व ज्ञान झाले. एवढा हर्ष झालेला आहे, एवढा आनंद झालेला आहे, असं अर्जुन म्हणत आहे. आता श्लोक नंबर 52 त्याचा श्लोकार्थ आपण बघूयात. भगवानुवाच, म्हणजे श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पाहण्यास अति अशक्य असे जे माझे रूप तू पाहिलेस ते रूप पाहावे असे देव देखील निरंतर इच्छितात. जे रूप तू पाहिलेस म्हणजे जे विश्वरूप तू पाहिलेले आहे ते पाहण्यासाठी साक्षात देव सुद्धा निरंतर इच्छा व्यक्त करत असतात, भक्ती करत असतात, पण त्यांनाही ते रूप बघायला मिळत नाहीत. असं रूप तुला ते विश्वरूपाच्या रूपामध्ये बघायला मिळलेलं आहे. यया पार्थाचिया बोलासवे, हे काय म्हणितले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. मग इये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती, ते शिकवण सुभद्रापती विसरली सीमा. अगा आंधळ्या अर्जुना, हाता आलिया मेरू ही होय साना, ऐसा आथी मना चुकीचा भाव. हे अर्जुनाचे भाषण ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणाले, काय म्हणाले बघा, कुठलं भाषण? की भगवंता, मी मरता मरता वाचलो, तुझे हे विश्वरूप पाहून मला अति आनंद झालेला आहे आणि तुझ्या विश्वरूपाच्या समुद्रात, विश्वरूपी जे तुझं रूप होतं त्या समुद्रात मी हातानं पाणी कापत होतो, पण तुझं हे चतुर्भुज जे रूप आहे त्या रूपाने मला किनारा मिळाला वगैरे वगैरे. हे जे भाषण आहे ते भाषण ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, अरे हे काय, विश्वरूपावर प्रेम ठेव आणि मग या चतुर्भुज मूर्तीला भेटण्याकरता फक्त शरीराने ये. हे जे मी तुला पूर्वी शिकवले ते तू विसरलास का? अर्जुनाचे हे शब्द, हे भाषण ऐकून भगवंत काय म्हणते की मी तुला काय शिकवलेलं आहे, या विश्वरूपावर प्रेम ठेव, हे खरं सत्य आहे. आणि हे जे चतुर्भुज जे रूप आहे ते सत्य नाहीये. त्यामुळं भगवंतांनी पाठीमागच त्याला सांगितलं होतं की तू या विश्वरूपावर भरोसा ठेव, विश्वरूपावर प्रेम ठेव. हे चतुर्भुज रूप हे खरं माझं स्वरूप नाही, खरं स्वरूप आहे ते म्हणजे हे विश्वरूपच आहे. विश्वरूप हे माझं खरं स्वरूप आहे, चतुर्भुज रूप हे माझं खरं स्वरूप नाहीये. हे मी तुला सांगितलेलं आहे, हे तू विसरलास का, असं भगवंतांनी विचारतात. अरे अर्जुना, आंधळ्याच्या हाती सोन्याचा जरी मेरू पर्वत लागला तरी त्याला तो लहानच वाटतो. मेरू पर्वत अतिशय मोठा असतो, जो सोन्याचा जर आंधळ्याच्या हाती लागला तर त्याला काय, तो लहानच वाटतो. त्याला काय माहिती, त्याला दिसतच नाही ना, त्यामुळे तो लहान वाटतो. ही चूक मनाच्या भावनेची आहे. ही जी चूक आहे ना, तुझी तुझी जी चूक होतीये सध्या, ही तुझी मनाची जी अवस्था आहे, भरकटलेली अवस्था आहे, त्यामुळे ती तुझी चूक आहे. हे ते मनाच्या भावनेने झालेली चूक आहे तुझी ही. तर बाबा, आम्ही हे जे विश्वव्यापक रूप तुला दाखवले ते तप केल्याने शंकरासही प्राप्त होत नाही. एवढं हे महाग आहे, हे सहजासहजी कुणाला दिसत नाही.
भगवंतानी आपण तप करतो ते भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी, आणि मग भगवंत आपल्याला वरदान देतात आणि आपल्याला जे हवं ते मिळतं. पण साक्षात शंकरांनी तप केलं तरी सुद्धा त्यांना हे विश्वरूप प्राप्त होत नाही. असं हे विश्वरूप आहे. आणि हे किरीटी म्हणजे हे अर्जुना, अष्टांग योग साधनांनी योगी जरी शिणले तरी त्यांना जे विश्वरूप पाहण्यात सापडत नाही. अष्टांग योगी असतात बघा, अतिशय योग साधना, अतिशय कठीण अशी योग साधना करतात, त्यांना सुद्धा हे विश्वरूप पाहण्यास सापडत नाही. त्यांना सुद्धा हे विश्वरूप दिसत नाही. असं हे विश्वरूप आहे. ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे दृष्टीस पडावे असे घोकता घोकता देवांचेही आयुष्य निघून जाते. म्हणजे देव सुद्धा ध्यास घेतात की हे विश्वरूप आपल्याला पाहावेस मिळावे. असे ध्यास घेतलेले देवांचं सुद्धा आयुष्य संपून जाते, पण त्यांना हे विश्वरूपाचं दर्शन होत नाही. आशारूप ओंजळ हृदयरूप कपाळावर ठेवून अतिशय आशाबद्ध होऊन चातक पक्षी जसा मेघाची वाट पाहत आकाशाकडे पाहतो, आकाशाकडे बघत बसतो, त्याप्रमाणे उत्सुक होऊन मोठमोठे देव ज्याच्या भेटीची 8ही प्रहर इच्छा करतात, पण त्यापैकी कोणी स्वप्नात देखील जे पाहिले नाही ते विश्वरूप प्रत्यक्ष मोठ्या आनंदाने त्वा पाहिले. त्वा म्हणजे अर्जुनाने पाहिले. जे भगवंत 8ही प्रहर भगवंताचे विश्वरूप पाहण्यासाठी आशा व्यक्त करतात आणि उत्सुक होऊन भगवंताच्या विश्वरूपाची भेटीची इच्छा व्यक्त करतात, पण त्यापैकी कोणालाही स्वप्नात देखील हे विश्वरूप पाहायला मिळालेलं नाही. असे हे जे विश्वरूप आहे ते तू आनंदाने प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. म्हणजे तू किती नशीबवान आहेस बघ, की जे साक्षात देवांनाही मिळत नाही ते तुला मिळालेलं आहे. श्लोक नंबर 53चा श्लोकार्थ. हे अर्जुना, तुला जसे माझे दर्शन झाले तसे वेदाध्ययनाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाने देखील कोणाला होऊ शकत नाही. हे जे तुला विश्वदर्शन जे पाहायला मिळालेलं आहे, हे कोणी कितीही वेदाध्ययन केले, वेदांचे अध्ययन केले किंवा तप केले, दान केले, यज्ञ केले, तरीही कोणालाही हे पाहावयास मिळत नाही. पै उपायासी वाटा न वाहती एथ सुभटा, साही सहित वोहाटा वाहिला वेदी. मज विश्वरूपाचिया मोहरा, चालावया धनुर्धरा, तपाचिया संभारा, नवेची लागू. आणि दानादी किर कानडे, मी यज्ञीही तैसा न सापडे. जैसे का सुरवाडे देखिला तुवा, तैसा मी एकीची परी, आतुडे गा अवधारी. जरी भक्ती होनी वरी, चित्ता ते गा. हे बघ अर्जुना, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाहीत. असा कुठला मार्ग नाही की या मार्गाने गेलं तर विश्वरूपाचं दर्शन होतं, असं नाही आहे. म्हणून 4ही वेदांनी 6 शास्त्रांसह माघार घेतली. 4 जे वेद आहेत त्या 4ही वेदांनी सुद्धा 6 शास्त्रांसह माघार घेतली. हे धनुर्धरा, माझ्या विश्वरूपासमोर येण्यास
पुष्कळ तपेही समर्थ नाहीत. किती जरी तप केले तरी ते समर्थ नाहीत, तरी सुद्धा तुम्हाला विश्वरूप पाहायस मिळत नाही. ज्याप्रमाणे तू अनायसे माझे विश्वरूप पाहिलेस, ज्याप्रमाणे तू अगदी सहजासहजी तू माझं विश्वरूप पाहिलेलं आहे ना, ते अतिशय पाहणं कठीण आहे. हे कुणालाही असं सहजासहजी मिळत नाही. देव सुद्धा विश्वरूप पाहण्यासाठी त्यांचं आयुष्य संपवून टाकतात, तरी त्यांना विश्वरूप पाहायस मिळत नाही. त्याप्रमाणे ते दाने व यज्ञ करणाऱ्यांच्याही दृष्टीस पडणे कठीण आहे. ज्याप्रमाणे तुला सहजासहजी विश्वरूप पाहायस मिळाले, त्याप्रमाणे हे जे विश्वरूप आहे ते दान व यज्ञ करणाऱ्यांच्याही दृष्टीस पडणे कठीण आहे. असा जो मी तो एकच उपायाने सापडेन. असा जो मी आहे तो मी एकाच उपायाने सापडेल. आणि ते उपाय कुठला आहे ते ध्यानात ठेव असं म्हणतात भगवंत. तो उपाय हा की जर अंतःकरण भक्तियुक्त होईल तरच माझ्या विश्वरूपाचे दर्शन होईल. एकच मार्ग आहे भगवंताचे विश्वरूप पाहण्यासाठी, तो म्हणजे तुमचं अंतःकरण हे भक्तीनं ओथंबून गेलेलं पाहिजे. भगवंताच्या भक्तीनं ओथंबून गेलेलं पाहिजे. ते भक्तियुक्त झालं पाहिजे अंतःकरण. या एकाच मार्गाने तुम्हाला विश्वरूप पाहायस मिळते. बाकी कुठलाही मार्ग नाहीये. तुम्ही दान करा, तप करा, काही करा, वेदाचे अध्ययन करा, काही उपयोग नाही. तुम्हाला जर विश्वरूप पाहायचं असेल तर अंतःकरण हे भक्तीनं ओथंबून गेलेलं पाहिजे. भक्तीनं भरून, म्हणजे बघा भक्तीमध्ये किती शक्ती आहे. तुमचं अंतःकरण जर भक्तीनं युक्त असेल तरच तुम्हाला हे विश्वरूप पाहायचं मिळतं, अन्यथा नाही. आता श्लोक नंबर 54, त्याचा श्लोकार्थ आपण बघूयात. हे परंतपा अर्जुना, माझे विश्वरूप खरोखर जाणण्याला, पाहण्याला व तद्रूप होण्याला एक अनन्य भक्तीच साधन आहे. बाकी कुठलंही साधन नाही. तुम्ही म्हणला की बाबा मी ध्यान करेल, तप करेल, दान करेल, वेदांचं अध्ययन करेल, या कुठल्याही मार्गाने तुम्हाला हे विश्वरूप पाहणं शक्य नाहीये. फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती. तुमचं अंतःकरण भक्तीने युक्त असायला हवं. परितेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, धरा वाचुनी अनारिसी, गतीची नेणे का सकळ जळ संपत्ती, होनी समुद्राते गिवस्थिती, गंगा जैसे अनन्य गती, मिनलीच मिळे, तैसे सर्व भाव संभारे, न धरत प्रेम एक सरे, मज माझी संचरे, मीची होनी, आणि तेवीची मी ऐसा, थडिये माझारी सरिसा, शिराब्दी का जैसा, शिराचाची, जैसे मज लागुनी मुंगीवरी, किंबहुना चराचरी, भजनासी का दुसरी, परीची नाही. परंतु ती भक्ती पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडल्याशिवाय दुसरी गतीच नाही, त्याप्रमाणे एकनिष्ठ असेल. भक्ती ही एकच आहे की त्या भक्तीच्या योगानेच तुम्ही हे विश्वरूप बघू शकता. कसं तर पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यानंतर त्यांना पृथ्वीवर येण्याशिवाय दुसरा मार्गच नाही, दुसरी गतीच नाहीये. त्याप्रमाणे भक्ती हा एकच मार्ग आहे. त्या एकाच मार्गाने तुम्ही विश्वरूपाचं दर्शन घेऊ शकता. किंवा ज्याप्रमाणे गंगा आपल्यात मिसळलेले सर्व ओघ घेऊन समुद्रास मिळण्याकरता जाते व तिच्या ओघात व समुद्रात मिळण्यात खंड न पडून तिला दुसरी गती नसते,
बघा, गंगा नदी किंवा कुठली नदी असते, त्याला बरेचसे ओहोळ नद्या येऊन मिळतात, छोट्या छोट्या नद्या, ओहोळ, ओढे येऊन मिळतात. त्या ओढ्यांना, नद्यांना सगळ्यांना घेऊन ही गंगा नदी समुद्राकडे जात असते, समुद्रात जाऊन मिळते. तर समुद्रात खंड न पडून तिला दुसरी गती नसते. पण समुद्रात तिला जावंच लागतं. दुसरा गंगा काय नदी माघारी फिरू शकते का? मला समुद्रात मिळायचं नाही म्हणून माघारी फिरू शकत नाही. त्याला समुद्रात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. तसाच विश्वरूप दर्शनासाठी भक्तीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. त्याप्रमाणे अष्टसात्विक भावांनी जो सर्वत्र सारखे प्रेम धरतो, तो मजप्रत प्राप्त होऊन मद्रूप होतो. कसं पाहिजे? अष्टसात्विक भाव पाहिजेत मनात, तरच तो, आणि सर्वांवर प्रेम पाहिजे, तर तो मजप्रत प्राप्त होतो आणि मद्रूप होतो, नाहीतर होऊ शकत नाही. आणि ज्याप्रमाणे क्षीर समुद्र हा काठाशी व मध्यभागी सारखाच गोड असतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे. भगवंत काय म्हणतात की मी सर्वत्र सारखा आहे. मी याच्यासाठी वेगळा, त्याच्यासाठी वेगळा असं नाहीये माझं. कारण क्षीर क्षीर समुद्र जसा काठावर जसा गोड असतो, तसा मध्यभागी गोड असतो, तसा मी आहे. एकाला मी जवळचा, दुसऱ्याला मी लांबचा असा नाहीये. त्याचप्रमाणे माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना स्थावर जंगम प्राणी मात्राचे ठिकाणी ज्यांना भजन करण्यास द्वैत्व भाव उरत नाही, अशी ज्या वेळेस चित्तवृत्ती होते, त्याच वेळेस माझ्या विश्वरूपाचे ज्ञान होते. आणि ज्ञान झाले म्हणजे अर्थात दर्शन होते. म्हणजे साक्षात दर्शन होतं असं आहे का? साक्षात कुणाला विश्वरूप बघायला मिळतं असं आहे का? प्रत्यक्ष विश्वरूप बघायला मिळतं असं आहे का? तर तसं नाहीये. मग काय, तर त्याचं ज्ञान होतं, आणि ज्ञान झाल्यानंतर विश्वरूप अर्थातच दर्शनही होते. तर काय म्हणतात बघा भगवंत, माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना स्थावर जंगम प्राणी मात्रांचे ठिकाणी ज्यांना भजन करण्यास द्वैत्व भाव उरत नाही. म्हणजे आपल्या मनात सुद्धा समभाव हवा, द्वैत्व भाव नसावा. हा माझा जवळचा, तो लांबचा, असा द्वैत्व भाव नाही. अशी ज्यावेळेस चित्त वृत्ती होते, ज्यावेळेस असं होतं की मनातून दुजा भाव निघून जातो, समभाव फक्त उरतो, त्यावेळेस माझ्या विश्वरूपाचे ज्ञान होते. विश्वरूपाचे ज्ञान होते पहिल्यांदा, आणि ज्ञान झाले म्हणजे अर्थातच दर्शनही होते. डायरेक्ट दर्शन नाही, पहिल्यांदा त्या विश्वरूपाचं ज्ञान होतं आणि मग दर्शन होतं. मग जसे लाकडापासून अग्नी उत्पन्न होऊन लाकूड पेटल्यावर लाकूड हे नाव नाहीसे होऊन ते अग्निरूप बनते. बघा, आपण लाकडे पेटवायच्या अगोदर आपण म्हणतो, हे बघा लाकूड घे, घाल त्या चुलीत. लाकूड घे आणि घाल त्या चुलीत. पण ज्यावेळेस ते चुलीत जातं लाकूड, त्यापासून अग्नी उत्पन्न होतो, त्यावेळेस ते लाकूड राहतं का? नाही, ते अग्निरूप बनून जातं. लाकूड एकदा पेटलं की आपण त्याला लाकूड म्हणतो का? नाही, अग्नी म्हणतो ना त्याला आपण. किंवा जोपर्यंत सूर्य व चंद्र हे उगवले नाहीत, तोपर्यंत गगन अंधकाराने भरलेले असते. मग तेच उगवल्यावर जसा सर्वत्र प्रकाश होतो, त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाचा प्रत्यय आल्यावर अहंकार नाहीसा होतो. पहिल्यांदा अहंकार नाहीसा होतो,
अहंकार नाहीसा करणं ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे, की जो आपल्या मनातून मरोस तोपर्यंत जात नाही. ज्याच्या मनातून, ज्याच्या स्वभावातून अहंकार नाहीसा झाला, तो देवाच्या जवळ गेला असं समजावं. देवाच्या जवळ गेला तो. अहंकार नाहीसा होणं तेवढं सोपं नाहीये. अतिशय अवघड गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टीला आपल्याला राग येतो, आपला अहंकार दुखावला जातो. तसं होता कामा नये. तर काय म्हणतात बघा भगवंत, की जोपर्यंत सूर्य व चंद्र हे उगवलेले नाहीत, तोपर्यंत गगन हे अंधकाराने भरलेले असतं. आभाळामध्ये अंधकार असतो. मग तेच उगवल्यावर जसा सर्वत्र प्रकाश होतो, त्याप्रमाणे विश्वरूपाचा प्रत्यय आल्यावर अहंकार नाहीसा होतो. म्हणजे ज्याला अहंकार आहे त्याच्या आसपास ही भगवंताचं सावली नाही असं समजावं. आणि ज्याच्यातला अहंकार नाहीसा झालेला आहे, की समजावं त्याच्या चित्तात भगवंत विराजमान होत आहेत. त्याच्या मनामध्ये भगवंत आहेत असं समजायला हरकत नाहीये. व अहंकार नाहीसा झाल्यावर द्वैत्व भाव नाहीसा होतो असे समज. द्वैत्व भाव म्हणजे तुझं आणि माझं फरक. हे माझं नाही, तुझं नाही, हे तुझं नाही, हे माझं नाही. मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ, तू माझ्यापेक्षा कनिष्ठ, मी उच्च, मी श्रेष्ठ. हा जो द्वैत्व भाव असतो ना, तो राहत नाही कधी अहंकार नाहीसा झाल्यावर. आणि मग काय होतं बघा, मग मी तो वगैरे भाव नाहीसे होऊन सर्वत्र मीच भरलेला आहे असे जेव्हा हृदयात बिंबते, तेव्हा त्याच्या अंगात पूर्ण एकत्व येते. काय होतं बघा, पहिल्यांदा ज्ञान होतं. ज्ञान झाल्यानंतर अहंकार नष्ट होतो. अहंकार नाहीसा झाल्यानंतर द्वैत्व भाव निघून जातो. मनातला द्वैत्व भाव नाहीसा होतो. आणि मग तो व मी असे भाव संपून जातात आणि सर्वत्र मीच मीच भरलेला आहे असा भाव फक्त उरतो. असे भाव जेव्हा हृदयात बिंबतात, तेव्हा त्याच्या अंगात पूर्णपणे एकत्व येते. म्हणजे त्याच्यात आणि माझ्यात काही फरकच नाही. तो आणि मी एकच. तो म्हणजेच मी असा भाव ज्यावेळेस येतो, त्यावेळेस एकत्व येते. हे सगळं समजून घेण्याची गोष्ट आहे. या ज्या श्लोकात आहे, 54व्या श्लोकात फार सुंदर सांगितलेलं आहे, की विश्वरूप जर तुम्हाला बघायचं असेल तर मनामध्ये भक्ती पाहिजे आणि मनातला द्वैत्व भाव नाहीसा झाला पाहिजे. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस ज्ञान पहिल्यांदा होतं. ज्ञान झाल्यानंतर अर्थात दर्शनही होतं. पण हे कधी, की पहिल्यांदा ज्ञान झाल्यानंतर अहंकार नाहीसा होतो. अहंकार नाहीसा झाल्यानंतर द्वैत्व भाव नाहीसा होतो. आणि द्वैत्व भाव नाहीसा झाला की मीपणा संपून जातो आणि सर्वत्र मीच आहे असा भाव हृदयात बिंबतो आणि अंगात पूर्ण एकत्व येतं. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. बोला कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय.
जय जय रघुवीर समर्थ। राम कृष्ण हरी।